तो स्वतःवर चिडला होता आणि भोवतीच्या परिस्थितीला दोष देत होता. कारण नसताना वैतागलेला असायचा. घरी प्रत्येक गोष्टीत आगपाखड करायचा. लग्नाला 6 महिने झाले होते, पण नव्या नवलाईचे दिवस कधीच अवतरलेच नव्हते. पदवीधर असूनही त्याला नोकरी लागली नाही. पगार कमी आणि त्यात मानही नाही. असा अनुभव 1-2 ठिकाणी आल्यावर नोकरी करायचीच नाही असं त्याने ठरवून टाकलं. आई बाबा म्हातारे, आपण त्यांच्या उतारवयात जन्म घेऊन त्यांची खोटी केली हा दोष तो स्वतःवरच घ्यायचा आणि हे ओझं मनावर तो लहानपणापासून वागवत आला. त्यामुळे मोकळेपणाने जगणं त्याला जमलंच नाही. अभ्यासही त्याने आपली जबाबदारी समजून केला. वेळेत पदवीधर झाला. आई वडिलांसाठी तो गाव सोडू शकत नव्हता. फिरतीची नोकरीसुद्धा त्याला शक्यतो नको होती. त्यामुळे त्याच्या प्रयत्नांनाही मर्यादा होत्या. यावर उपाय म्हणून त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयावर ठाम राहायला जमलं नाही. तो मुलगी बघायला तयार नव्हता, पण आई या मुलीला घेऊन घरीच आली. त्या घरी मुलगा पसंतच होता. याच्याकडून होकार मिळणं आवश्यक होता. तो लगेच मिळाला. त्या घडीला काय झालं कोण जाणे. तिला बघून तो हो म्हणून बसला नाही, फसला. आईने धोरणीपणाने चटमंगनीपट शादी उरकून घेतलं आणि हा भानावर आला. हे आपण काय करून बसलो? या प्रश्नाचं जोखड मानेवर येऊन बसलं. आपण साधी गावातली ठेकेदारी करत फिरतो. त्यात ही उदार उसनवारी जास्त. 10 तास काम केलं तर 12 तास हिशोब ठेवण्यात जातात. जगणार कधी? स्वप्न बघणार कधी? त्यात ही कुठची कोण बायको म्हणून डोक्यावर येऊन बसली. बेअक्कल निबुर्द. निदान तिने तरी आपली परिस्थिती आणि अवस्था बघून नकार द्यायला हवा होता. आता 4 गोष्टी समजावते, त्यापेक्षा तेव्हाच एक सल्ला द्यायला हवा होता. माझ्याशीच नाही, कुणाशीच तुम्ही लग्न करू नका असं ठामपणे म्हणायला हवं होतं. तेव्हा गप्प बसली आणि आता सकाळी उठल्यापासनं पाठ सोडत नाही. हळू जेवा, पाणी प्या. हा शर्ट कशाला घातला? कालचा रुमाल कुठे? धुवायला नव्हता. त्या दुकानावर कसला वाद चालला होता? डोकं शांत ठेवून बोलायला काय होतं? लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवसही आपण साजरा करू शकलो नाही. पम्याने पैसे पुढे केले म्हणून पावभाजी खायला नेऊ शकलो. त्याबद्दल तक्रार नाही. उलट वाढदिवस लक्षात होता याचा आनंद. असली बायको काय कामाची असं त्र्यागापोटीच म्हणायचा. पण आज त्याच्या रागाचं कारण आणखीनच वेगळं होतं. त्याच्या हिशोबाच्या चिठ्ठ्या चपाट्या तो खिशात ठेवून फिरायचा. तिथल्या तिथे कागद काढून हिशोब द्यायला त्याला सोपं जायचं. हे त्याच्या सरावाचं झालं होतं. एका खातेदाराच्या हिशोबाचे 12-13 चिटोरे असले तरी तो रांगेत वाचायचा. व्यवहार मोठे नसले तरी हिशोबाचा पसारा मोठा असायचा. आणि ही म्हणायची, इतके महत्त्वाचे हिशोबाचे कागद तुम्ही खिशात घेऊन कसे फिरता? खणात ठेवा, कोणी हात लावणार नाही. पण हा हेकेखोरपणे ऐकायचा नाही आणि वसुलीच्या वेळी आपली सिस्टीम लागू पडते असंच त्याला वाटायचं. पण आज भयंकर घडलं होतं. गोट्या वाडकरने 2 महिने झाले एक पैशाची उधारी चुकवली नव्हती. 1600च्या वर उधारी होती आणि कालपासून तोंड दाखवत नव्हता. अचानक त्याला समजलं, गोट्या स्टँडजवळच्या टपरीजवळ चाय डोसतोय. त्याने आव ना देखा ना ताव म्हणतात तसं सायकलवर ढांग टाकली आणि गोट्यासमोर उभा ठाकला. आता चेल्यासमोर लाज जाणार म्हणून गोट्या गांगरला आणि बातचीतला वेगळीच सुरुवात झाली. गोट्या मान्य करायला तयार होईना आणि हा हटायला तयार होईना. याच्याकडे पैपैचा हिशोब खिशात होता. त्या जोरावर तो छाती ठोकून उभा होता. सरावाने तो चिटोऱ्यावर चिटोरे दाखवत होता. 6 महिन्यांचा हिशोब गोट्याने एका क्षणात साफ केला. कागद कुणाला दाखवतो, कागद कुणाला दाखवतो म्हणत त्याच्या हातातला कागदांचा जुडगा घेतला आणि टेबलवरच्या पाण्यात बुडवून टाकला. 2 क्षणातच कागदांचा लगदा झाला. गोट्या पळून गेला, पण त्याचा पाठलाग करायचाही याच्या मनात आलं नाही. बरोबर होता. त्याने कागदाचा जुडगा उचलला, पण जुन्या कागदाने कधीच त्राण सोडले होते आणि नवे कागद एकमेकांना चिकटले होते. ज्या जोरावर तो वसुली करत फिरायचा तो जोरच त्याच्यात राहिला नाही. आता कोण उभं करेल? कोण आपणहून हिशोब पूर्ण करेल? या विचाराने त्याचाही लगदा नाही, पण लोळागोळा झाला. घरी गेल्यावर तिचं काय झालं हा प्रश्न त्याच्या दृष्टीने निरर्थक होता. आता काय बाई गं, तू शहाणी म्हणून हात जोडायची वेळ त्याच्या जीवावर आली होती. त्यानेच त्याचा त्रागा वाढला होता. लग्न ही घोडचूक वाटत होती. आई बाबांसमोर तो फक्त धुमसू शकत होता आणि ती तो शांत होण्याची वाट बघत होती.
तिचं म्हणणं एवढंच होतं की 2 घास खाऊन घ्या, अन्नावर राग काढू नका. आणि त्याला ते पोट भरणंच नको वाटलं. पोट भरलं तर आपण जिवंत राहू आणि जिवंत राहण्यासाठी पोट भरत राहायचं, हे काय साला जगणं झालं? मग कशाला करायचं लग्न? कशाला करायची जन्मभराच्या सोबतीची अपेक्षा? नाईलाज झाल्यासारखा तो घरी आला. घरी त्याला एका शब्दाने काही सांगायची इच्छा नव्हती, पण तो घरी यायच्या आधीच टपरीवर त्याची मारामारी झाल्याची बातमी घरी पोचली होती. एवढूसं गाव, त्यात काय लपून राहते? त्यात हा साधा सरळ मुलगा, त्याचं कुणाशी भांडण शक्यच नाही. आणि तो साधा सरळ मुलगा घरात चरफडत राहिला. घरी घटना कळली होती, पण त्याचा परिणाम कळला नव्हता. जितकी समजूत काढायची तितकी आईबापांनी काढली. त्याने निमूट ऐकून घेतलं, पण तो खरी ती बोलायची वाट बघत होता. पण ती गप्प राहिली. त्यावरही तो चिडला. तुला काही बोलायचं नाही का? ती म्हणाली, आईबाबांना फक्त तुमचं स्टँडवर भांडण झालं इतकंच कळलं, पण मला माहीत आहे तुमचं खूप नुकसान झालं. तुमच्या इतक्या दिवसाची सचोटीने केलेली मेहनत एका क्षणात वाया गेली. गोट्या भाऊजींनी असं करायला नको होतं, पण त्यांच्या हातून झालं. तू अजून त्याचीच बाजू घेतेस. डोकं शांत ठेवून विचार केला तर तुम्हालाही पटेल, पण डोकं शांत कसं ठेवू? त्याने उत्तरादाखल निसंकोचपणे त्याला जवळ घेतलं. खरंच त्याला खूप निवांत शांत वाटलं. मग खुनेने त्याला शांत बसायला सांगून ती आत गेली आणि आली तेव्हा तिच्या हातात वही होती आणि वहीत तिने पद्धतशीर सर्व हिशोब तारखेप्रमाणे नोंदवले होते. गुरुवारी शनिवारी हा पट्ट्या भजनाला जायचा आणि टाळ मृदुंगात तो दंग होऊन जायचा. त्यावेळीही घरी बसून त्याच्या चिठ्ठ्या चपाट्या खिशातून काढून वहीत पद्धतशीर टिपून ठेवायची. त्याची हिशोब मांडायची पद्धत तिने लगेच आत्मसात केली होती. ते बघून तो अक्षरशः हरकून गेला होता आणि त्या नादात त्याने काय केलं कोण जाणे. पण निजायला गेलेले आईबाबा परत येऊन उभे राहिले. लग्न का करायचं? जन्मभराची साथ म्हणजे काय? या निरर्थक प्रश्नांची उत्तरं तिच्या टपोऱ्या अक्षरातले हिशोब बघताना त्याला मिळत होती. सगळे हिशोब लागत होते. सगळी समीकरणं सुटत होती. आईबाबा समोर नसते तर त्याने काय केलं असतं कोण जाणे. या कथेचे लेखक चंद्रशेखर गोखले.